मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून ही योजना निघालेली होती। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय अजितदादा या सर्वांनी मिळून या योजनेला पाठिंबा दिला होता आणि आज नांदेड इथून 800 यात्रेकरूंची पूर्ण टीम घेऊन इथलेच आमचे धडाडीचे समाज कल्याण अधिकारी माननीय मिनगिरे साहेब आणि समाज कल्याणची सर्व लोक आज निघालेले आहेत। मनापासून सर्व यात्रेकरूंना शुभेच्छा देतो। आयुष्यात जन्माला आल्यानंतर काशी बघितली पाहिजे, अयोध्येला गेलं पाहिजे आणि प्रभू रामचंद्र आमचं हे दैवत आहे। या दैवताचं मंदिर झालेलं आहे आणि या उतारत्या वयामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा जो निर्णय घेतलेला होता, या निर्णयामुळे या सर्वांना आज अयोध्या असेल, काशी असेल, इथं सर्वत्र जायला मिळत आहे। मी विशेषतः समाज कल्याण विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगली त्यांनी व्यवस्था केलेली आहे। डॉक्टरांची टीम त्यांच्याबरोबर आलेल्या यात्रेकरूचं प्रत्येकाचा हार घालून तुळशीच्या माळा देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। प्रत्येकाला आयडेंटिटी कार्ड देण्यात आलेले आहेत आणि आल्याबरोबर इथं नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर एक चांगल्या प्रकारचं ऑर्गनायझेशन या समाज कल्याण विभागाचे मिनगिरे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमने केलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं मुलं आपल्या आईवडिलांची काळजी घेतात त्या पद्धतीनं सर्व यात्रेकरूंची काळजी घ्या असं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आवर्जून सांगितलेलं होतं। तशा प्रकारची काळजी घेताना शासकीय सर्व अधिकारी घेत आहेत। खरं म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांबद्दल कधीच चांगलं बोललं जात नाही, परंतु हे चांगलं काम करत आहेत तर त्याच्याविषयी चांगलं बोललं पाहिजे, त्यांची तारीफ केली पाहिजे। आपण बघतो की घरामध्ये एखादा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये थोडंसं गुणधुणं होतं, तर आपल्यालाही विनंती यात्रेकरूंना की आपणही सगळे लोक आपल्या काळजीसाठी आहेत, तर तेव्हा आपण सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून यात्रा करू आणि आनंदानं ही काशी असेल, अयोध्या असेल, हे सगळे तीर्थक्षेत्र करू। सर्वांना मनापासून प्रवासासाठी शुभेच्छा। जय प्रभू रामचंद्र की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। नमस्कार, मी शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड। आज 8 मार्च रोजी 11 वाजता अयोध्येसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील जवळपास 800 ज्येष्ठ नागरिक या 11 वाजताच्या अयोध्येच्या स्पेशल ट्रेनमध्ये निघणार आहेत। या ट्रेनमध्ये सर्व ज्येष्ठ नागरिकांना जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था आणि त्या ठिकाणी अयोध्येला गेल्याच्या नंतर श्रीरामाच्या दर्शनाची व्यवस्था, ही सर्व व्यवस्था शासनाकडून करण्यात येत आहे। सर्व ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी आमच्या कार्यालयातील जवळपास 15 केअरटेकर त्यांच्यासोबत जात आहेत। तसेच डॉक्टरांची एक टीमही त्यांच्यासोबत आहे। अशा सर्व व्यवस्था या ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांचं श्रीरामाचं दर्शन, त्यांचं जो म्हणजे दर्शनासाठी जी अपेक्षा आहे ते सर्व त्यांची पूर्ण व्हावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, त्यांना कुठलीही अडचण येऊ नये, या सर्व गोष्टीची जबाबदारी समाज कल्याणच्या वतीने घेण्यात येत आहे। या 11 वाजताच्या ट्रेनला माननीय पालकमंत्री अतुलजी सावे साहेब, तसेच माननीय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब, तसेच सन्माननीय सर्व मंत्री महोदय आणि नांदेड जिल्ह्यातील खासदार महोदय, आमदार महोदय सर्वजण उपस्थित राहून या ट्रेनला झेंडी दाखवणार आहेत। सर्वांना यात्रेकरूंना शुभेच्छा देणार आहेत। तरी मी माझ्या समाज कल्याणच्या वतीने, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने माननीय आयुक्त महोदय, माननीय उपायुक्त महोदय या सर्वांच्या वतीने या सर्व यात्रेकरूंना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।